परभणी घटनेच्या निषेधार्थ करमाड पोलिसांना पॅन्थर मूव्हमेंट ग्रामीणच्या वतीने निवेदन. परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झालेल्या घटनेचा करमाड येथे पॅन्थर मूव्हमेंट ग्रामीणच्या वतीने निषेध करण्यात आला. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. परभणी व इतर जिल्ह्यातील आंदोलन कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे. पोलिसांचे सुरू असलेले कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावे. घटनेतील पीडिताला तात्काळ आरोग्य सेवा आर्थिक मदत शासनाने करावी. महाराष्ट्रामधील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून 24 तास नजर राखावी. या मागणीचे निवेदन करमाड गावचे PSI तडवी, जयसिंग नागलोथ व गणेश कांबळे यांना देण्यात आले. या समाजामध्ये राहून दोष पसरवण्याचं काम जमत नाही, पण ज्या वेळेस भारतीय संविधानावर व महापुरुषांवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस दलित समाज पुढे येतो. माझी अपेक्षा प्रत्येक समाजाकडून हीच राहील की भारतीय संविधानाने या भारतामध्ये प्रत्येकाला समान नागरिक कायदा दिलेला आहे, समान अधिकार दिलेले, म्हणून या घटनेचा विरोध प्रत्येक जातीला आणि प्रत्येक धर्माला आवर्जून केला पाहिजे, जेणेकरून आपण समान आहोत हे या ठिकाणी दिसून येईल. तसंच भारतीय राज्यघटना ही जगातील एकमेव अशी सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे, ज्यामुळे आज आपण सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक एका छताखाली जुन्या गोविंदाने राहतो आणि हे जुन्या गोविंदाने राहण्याचं काम या राजकीय लोकांना कुठेतरी मुडतंय, त्यांच्या पोळ्या भाजत नाही. म्हणून समाजामध्ये भांडण राहून आपल्याला राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम हे लोक करत असतात. परंतु पुन्हा आम्हा सर्व तरुणांना माझी एक विनंती आहे की अशा घटना घडल्यानंतर भगवान बुद्धाने दिलेल्या धम्माच्या शांततेच्या मार्गावर, महात्मा गांधींनी सांगितलेल्या शांततेच्या मार्गावर आपण आंदोलन जागोजागी करावं. इतर गाड्या करू नये, रस्ते अडवू नये, असे प्रकार करू नये, अशी एक माझी प्रार्थना म्हणून आपल्याकडे विनंती राहील. तरी साहेब तुम्ही आपल्याकडे आमचे हे माध्यमाचे आमच्या सूचना कळवाव्यात अशी विनंती करतो. यानंतर सरपंच, उपसरपंच आलेले त्यानंतर आपण हे सरांचं राज्य करावं व साहेब निषेध म्हणून आकाश देव आकाश विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. परभणी येथील कोम्बिंग ऑपरेशनचा अत्याचार थांबवा, नसता रस्त्यावर उतरू, आंबेडकरी संघटनांनी दिला शासनाला इशारा. प्रशासनाकडून परभणी येथील दलित वसाहतीमध्ये कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली सुरू असलेला अत्याचार तात्काळ थांबवावा, नसता रस्त्यावर उतरू, आंबेडकरी संघटनांनी दिला शासनाला निवेदनामार्फत इशारा. वरील विषय आज विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. कोम्बिंग ऑपरेशनच्या नावावर आंबेडकरी तरुण महिला मुलीवर प्रचंड अत्याचार सुरू केला. परभणी येथील कालपासून दलित वसाहतीमध्ये कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली सुरू असलेला अत्याचार तात्काळ थांबविण्याचे आदेश द्यावे. संविधान शिल्पाचे सुनियोजित विटंबना करणाऱ्या खऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करण्यात यावी. निष्पाप आंबेडकरी युवकावर दाखल केलेले दंगलीचे गुन्हे तात्काळ परत घेण्यात यावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने देण्यात आले. वरील मागण्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश न दिल्यास महाराष्ट्रामध्ये शासनाविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज प्रशासनास देण्यात आला. यावेळी दीपक निकाळजे, कुंदन लाटे, अमित वाहुळ, प्रतोष वाघमारे, वसंतराज वक्ते, संजय इखारे, आंबेडकरी पक्ष संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणीमध्ये एका भीमसैनिकाचा मृत्यू. सोमनाथ सूर्यवंशी असं मृतकाचं नाव आहे. परभणीत न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू पोलिसाच्या मारहाणीत झाला असावा असा कयास लावला जात आहे. पोस्टमार्टम नंतरच खरे काय कारण आहे हे स्पष्ट होईल. महाराष्ट्राची सत्ता स्थापनेनंतर दलितांवरील अत्याचाराची ही पहिलीच घटना महाराष्ट्रात दिसून येत आहे. याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान
दलित वस्तीमध्ये पोलिसांनीच गाड्या फोडल्या आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या संबंधित पोलिसावर कारवाई करावी अशी आशा समाजाकडून होत आहे. आरोपी गुन्हा करून आरामात आहे. प्रशासन निष्पाप लोकांचा नाहक बळी घेत आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधारावर योग्य ती कारवाई व्हावी व पक्षपाती व जातीद्वेष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी ही जनसामान्यातून मागणी होत आहे.